मित्रांनो, आता हिंदूसुद्धा तालिबानी झाला आहे. हिंदूसुद्धा तालिबानी झाली आहे. जे अफगाणिस्तानामध्ये तालिबान आहे ना, तो तालिबानी आता हिंदूसुद्धा झालेला आहे. पण 13वा की 12वा बॉम्बस्फोट होता तो हिंदूंनी घडवला असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर ते मान्यसुद्धा केलं. त्यांनी स्वतः मान्य केलं की हे मी पसरवलं, ही बातमी मी सांगितली, ही खोटी बातमी मी सांगितली, हे खोटं आहे हेही त्यांनी मान्य केलं. म्हणजे बघा काय वेळ आली आहे हिंदूंची. एकत्र काँग्रेस नेत्यांनी हिंदूंना भगवा आतंकी म्हणून घोषित केलं, पण हिंदू काय तालिबानी आहे, भगवा आतंकी आहे, बॉम्बस्फोट करणारा सुद्धा आहे. याला कारण काय माहिती आहे काय? चाटुकार, हुजरे. आता हे शिवसेना उभाटाचे हुजरे चाटुकार आता येणार आणि शिव्या घालणार कमेंट बॉक्समध्ये, किंवा फोन करून शिव्या घालणार, धमक्या देणार. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, आता हिंदूसुद्धा तालिबानी झाला आहे. हिंदूसुद्धा तालिबानी झाली आहे. जे अफगाणिस्तानामध्ये तालिबान आहे ना, तो तालिबानी आता हिंदूसुद्धा झालेला आहे. आता हे कोणी जाहीर केलं आहे हिंदूंना तालिबानी म्हणून? तर सर्व मोठ्यात ह्या विश्वप्रवक्ते संजय राऊत, शिवसेना उभाटाचे सर्वात मोठे नेते, महान नेते, या नेत्यांनी हे दर्पोक्ती केलेली. विचार करा मित्रांनो, हिंदू कसा झाला आहे? तालिबानी झाला आहे. यापूर्वी 1992-93च्या आसपास, 91-92च्या आसपास जो बॉम्बस्फोट झाले होते ना, त्या बॉम्बस्फोटामधील 13वा की 12वा बॉम्बस्फोट हा हिंदूंनी घडवून आणला होता. तो सुद्धा मस्जिद बंदरला, त्या भेंडी बाजारमध्ये, म्हणजे मुस्लिम मोहल्ल्यामध्ये. हा जो 13वा की 12वा बॉम्बस्फोट आहे हा हिंदूंनी घडवून आणला होता, अशी सुद्धा एक दरपोक्ती केली होती. ते करणारे त्यावेळेचे मुख्यमंत्री शरद पवारांनी जे काय 12 झालेत, 11 की 12 बॉम्बस्फोट ते मुसलमानांनी केले होते. पण 13वा की 12वा बॉम्बस्फोट होता तो हिंदूंनी घडवला असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर ते मान्यसुद्धा केलं. त्यांनी स्वतः मान्य केलं की हे मी पसरवलं, ही बातमी मी सांगितली, ही खोटी बातमी मी सांगितली, हे खोटं आहे हेही त्यांनी मान्य केलं. म्हणजे बघा काय वेळ आली आहे हिंदूंची. एकत्र काँग्रेस नेत्यांनी हिंदूंना भगवा आतंकी म्हणून घोषित केलं. भगवा आतंकी. मित्रांनो, विचार करा काय परिस्थिती आली आहे. एकमेव असा देश आहे भारत हा, त्याच्यामध्ये आता हिंदू हा बहुसंख्यक आहे. आणि तो बहुसंख्यक असून सुद्धा आज हिंदू बदनाम होतोय. ह्या भारताची फाळणी झाल्यानंतर इस्लामिक देश निर्माण झाला आहे पाकिस्तान, आणि याची मागणी कोणी केली? तर मुसलमानांनी. आता इस्लामिक देश म्हणून त्यांनी मान्य केलं, मागणी केली, आणि तिकडे ते गेलेत. आता उरलेला जो देश आहे भारतवर्ष, ह्या भारतवर्षामध्ये सुद्धा त्यांना हक्क हवा आहे. म्हणजे बघा आता कारण काय इथे माहिती आहे? इथे संविधान आहे, इथे लोकतंत्र आहे, इथे धर्मनिरपेक्षता आहे, आणि इथे सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सहिष्णू हिंदूसुद्धा आहे की नाही? गंमत. सहिष्णू हिंदूसुद्धा आहेत. आणि ह्या सहिष्णू हिंदूमुळे आओ जाओ घर हमारा है, हमारा तुम्हारा है, आओ जाओ घर हमारा तुम्हारा है. कोणी येतोय, कोणी राहतोय, बांगलादेशी येतोय, तो रोहिंग्या येतोय, राहतोय, आणि शेवटी हिंदू कसा होतो? तालिबानी होतो. हिंदूसुद्धा हा भगवा आतंकी होतो. म्हणजे बघा, आणि 12वा 13वा बॉम्बस्फोट हिंदूसुद्धा घडवू शकतो. म्हणजे बघा किती हिंदू पराक्रमी आहे, महान आहे. सहिष्णू आहे का?
कारण तालिबानी सहिष्णू नाही आहे ना, तालिबानी धर्मनिरपेक्ष नाही आहे. मग आता अशा हिंदूंनी तालिबानी जर झाला असेल तर खरोखरच तालिबानी होणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. असं तर सांगायचं नाही ना या संजय राऊतांना. ते आता खूप झालं ना, हिंदूंनी किती सहन करायचं, किती ऐकून घ्यायचं. पण आता काल परवाच ते नागपूरमध्ये दंगल घडवली. दंगल नाही म्हणता येणार, कारण एका बाजूनीच तो हल्ला केला गेला होता. दोन समुदाय समोर आले ना, एकमेकाच्या समोर होते, एकानेच केला होता. त्याला कारण का, तर विश्व हिंदू परिषद आणि आपले बजरंग दल यांनी एक आंदोलन केलं होतं. आणि ते आंदोलन कशासाठी होतं, तर औरंग्याच्या कबरीबद्दल, ती कबर उखडून टाकण्यासाठी. हे जे इतिहासातील काळे डाग आहेत ते पुसून टाकण्यासाठी ते आंदोलन केलं होतं. ह्याच औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांचा हाल करून त्यांची हत्या केली, त्यांची जिव्हा काटली, त्यांची नखं उपटली, त्यांची बोटं तोडलीत, त्यांचे डोळे फोडले, त्यांची चामडी सोलून काढली, परत त्याच्यावरती मीठ चोळलं, तेल ओतलं, गरम पाणी ओतलं, काय नाना प्रकारे हाल करून त्यांची हत्या केली. असा आता औरंग्या. ही भूमी कोणाची आहे महाराष्ट्राची, ते छत्रपती शिवाजी महाराजांची. आराध्य कोण आहेत, तर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज. ह्या आराध्य आहे आपल्या ह्या महाराष्ट्राचे. आणि ह्या आराध्याच्या भूमीमध्ये ज्यांच्यावरती अत्याचार झाला, हिंदूंवरती अत्याचार झाला, हिंदूंच्या आया बहिणींची इज्जत लुटली गेली त्या औरंग्याच्या काळात, त्या मोगलांच्या काळात. आणि अशा या औरंग्याची कबर आज जी संभाजीनगरमध्ये आहे ती उखडून टाकली पाहिजे, यासाठी केलेलं ते आंदोलन होतं. मग मुसलमान म्हणतो की आमचा सुद्धा हक्क आहे ह्या भारतवर्षामध्ये, आम्ही सुद्धा भारतीय आहोत. मग तुम्ही जर भारतीय आहात तर मोगल हे आक्रांत होते, मग मोगलांची तुम्ही हे कसं म्हणता तुम्ही, आम्ही मोगलांचे वारस कसे काय होता, त्या मोगलांचे वारस असू शकता का, हा माझा प्रश्न आहे त्यांना. ह्या औरंग्याचे वारस होऊ शकता का असल्या क्रूरकर्माशी, अशा अत्याचारी व्यक्तीचा तुमचे ते पूर्वज असू शकतात का, हा एक प्रश्न आहे मला या मुसलमानांना. त्यांनी औरंग्याच्या घोषणा दिल्या औरंग्यासाठी, त्याचं उदत्तीकरण करण्यासाठी घोषणा दिल्या, त्याचं महात्म्य अगदी त्याचे पोवाडे गायलेत या मुसलमानांनी. मग हे मुसलमान ह्या देशाचे, ह्या राष्ट्राचे प्रामाणिक आहेत का? पण हिंदू काय तालिबानी आहे, भगवा आतंकी आहे, बॉम्बस्फोट करणारा सुद्धा आहे. याला कारण काय माहिती आहे काय, चाटुकार, हुजरे. आता हे शिवसेना उभाटाचे हुजरे चाटुकार आता येणार आणि शिव्या घालणार कमेंट बॉक्समध्ये, किंवा फोन करून शिव्या घालणार, धमक्या देणार. यांच्या धमक्याला कोण भीक घालत नाही, मी अजून काय थांबलेलो नाही आहे, यांच्या धमक्याला भीक घालत नाही आहे. पण हे चाटुकार हुजरे येऊन शिव्या घालणार. या हुजऱ्यांना तेच सांगू इच्छितो आहे मी आता, काय तर हिंदू जर तालिबानी झाला ना, तर ह्या हुजऱ्यांना, या चाटुकारांना सुद्धा मान वर करून फिरता येणार नाही, जगता येणार नाही. मुसलमानांची गोष्ट सोडा, या हुजऱ्यांना, चाटुकारांना सुद्धा मान वर करून जगता येणार नाही जर हिंदू तालिबानी झाला तर. ह्या देशामध्ये इस्लामबद्दल जर काय बोललो, अल्लाबद्दल काय बोललो आपण, तर लगेच तुमच्या माना उतरवल्या जातात, सर तनसे जुदा, सर तनसे जुदा. मग त्यावेळेला सहिष्णुता येत नाही, त्यावेळी धर्मनिरपेक्षता येत नाहीत, त्यावेळी कायदा कानून येत नाही, त्यावेळेला संविधान येत नाही, त्यावेळी सरळ सरळ माना उतरवल्या जातात. विचार करा ना. पण ह्याला कारणीभूत कोण आहे? मी मुसलमानांना दोष देतच नाही आहे. ते मुजोर झाले आहेत ना, माजोरी झाले आहेत ते मुसलमान. मग ते तुम्ही म्हणाल
की ह्या देशाचे ते सुद्धा नागरिक आहेत ना, मी कुठे नाही म्हणतो. पण कोण? ते 10% मुसलमान. त्या 100% मुसलमानामधील ते फक्त 10% मुसलमान. पण जे 90% मुसलमान आहेत ना, ते आतंकी आहेत, ते देशद्रोही आहेत. कारण त्यांची कृती तशीच दिसते. त्यांना हे राष्ट्र इस्लामिक बनवायचं आहे. हसके लिया पाकिस्तान, लडके लेंगे हिंदुस्तान, हा त्यांचा उद्देश आणि हा त्यांचा उद्दिष्ट आहे. पण याला खतपाणी कोण घालतोय? तर हे चाटुकार, हुजरे आणि हे नेते, या संजय राऊतासारखे, या उद्धव ठाकरेसारखे आपल्या राजकीय भवितव्य घडवण्यासाठी, आपलं राजकीय भवितव्य घडवण्यासाठी हे या मुसलमानांचं लागून चालन करायला लागले. आता 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हेच दिसून आलं. 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हेच दिसून आलं. मुसलमानांनी तर स्पष्टरित्या जाहीर केलं की आम्ही काँग्रेस आणि त्याच्यासोबत असलेल्या घटक दलांनाच मतदान करणार. आणि या घटक दलांमध्ये कोण कोण होतं? शरदचंद्रजी पवार, उद्धव ठाकरे, आणि ते स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचे वारस समजवतात, सांगतात माझी संघटना चोरून नेली, माझ्या बापाचं नाव घेतात, माझा बाप चोरला. मित्रांनो, पण ही जी वेळ आली, ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे, याला कारण काय? याला कारण काय? आणि हे किती सहन करायचं? किती हिंदूंनी सहिष्णू राहायचं? किती हिंदूंनी सहिष्णू राहायचं? मर्यादा आहे की नाही? किती धर्मनिरपेक्षात राहायचा? किती हे मुखवटे धारण करायचे? किती चाटुगिरी करायची? किती हुजरेगिरी करायची? किती गुलामगिरी करायची? कुठेतरी मर्यादा आहे. 1800 वर्ष भारताने गुलामगिरीत घालवले. ह्या भारतवर्षाने 1800 वर्ष गुलामगिरी केली. इंग्रज, पोर्तुगीज, डच, ग्रीक, खुद्द हे आता बसलेले आहेत ते मोगल भारतामध्ये अजूनही आहेत. फाळणी झाली, इस्लामिक राष्ट्र झाला, तरीसुद्धा हे मोगल अजूनही आहेत. त्यांनी आता तो दंगा घडवला. होळीच्या निमित्ताने सुद्धा तो इंदोरमध्ये दंगा घडवला. काय वेळ आली, काय परिस्थिती आली. आणि ह्यांना खतपाणी घालणारे कोण? अरे संजय राऊतांसारखे नेते, सुशील कुमार यांच्यासारखे नेते, शरदचंद्रजी पवार यांच्यासारखे नेते, राहुल गांधी यांच्यासारखे नेते. कोणाकोणाची नावं घ्यायची? किती नावं घ्यायची? कारण हिंदू कसा आहे? सहिष्णू आहे. आता त्याला त्या प्रत्येक हिंदूला आता त्याच्या घरापर्यंत ती गोष्ट पोचत नाही. त्यांच्या आया बहिणीची इज्जत तोपर्यंत लुटली जात नाही, त्यांचे गळे कधी उतरवले जात नाही, तोपर्यंत यांची झोप उडायची नाही. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? हिंदू हा तालिबानी झालाय का? आणि जर झाला असेल तर खरोखर त्याने व्हावं, तालिबानी व्हावं. कारण तालिबानांचा एकच हे आहे, अजेंडा आहे, तो म्हणजे फक्त तालिबानांचा एजेंडा काय आहे? तर गैरमुसलमानांचे गळे उतरवायचे. गैरमुसलमानांचे, ते मुसलमान नाहीत त्यांचे. आहेच ना, हिंदू जर तालिबानी झाला तर हिंदू काय करणार? गैर हिंदूंचे गळे उतरवेल. जर हे मान्य असेल तर खरोखरच हिंदू तालिबानी झाला. आणि ती वेळ आता समोर येऊन उभी ठाकलेली आहे. ती परिस्थिती निर्माण झालेली आहे. हिंदूंनी आता तालिबानी बनावं का, हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. जर असंच घडत राहिलं, संभलमध्ये काय घडलं? काय घडलं? कारण काय? त्याच्या मागे उद्दिष्ट काय? आता जेवढी दंगल झालेत ह्या भारतामध्ये, स्वतंत्र भारतामध्ये, हिंदू मुसलमानांची, त्याच्या मागे कारण काय आहे? उद्देश काय? उद्दिष्ट काय आहे?
कारण हिंदू जोपर्यंत आता तालिबानी बनत नाही आहे, हिंदू जोपर्यंत भगवा आतंकी बनत नाही आहे, मग हे बनावं का हिंदूने तालिबानी आणि भगवा आतंकी, आणि तो 13वा बॉम्बस्फोट करावा का? जो बॉम्बस्फोट केला नव्हता तो बॉम्बस्फोट हिंदूंनी करावा का, हा माझा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. आता हे संजय राऊत जो आहे ना, त्यांनी जे आपल्या अकलेचे तारे तोडले, हे जे बुद्धिभ्रष्ट आहेत, हे बुद्धिहीन आहेत, हे जे का आपल्या अकलेचे तारे तोडत आहेत आणि हिंदूंच्या विरोधात, सनातनच्या विरोधात येऊन टिप्पण्या करतायत, वक्तव्य करतायत, यांना यांची जागा दाखवणं आवश्यक आहे. निर्णय तुमच्या हातात आहे. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.